गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण कंटिन्यू करू आपला रामबामचा शिव भाऊ हशेम परत. आपण मागच्या वेळेला तोफेवरचे आलाफत बघितले होते आणि आपण तिकडे लास्ट वेळेला डिस्कस केला होता पिन लावायला शब्दाच्या दिवशी पिन लावायचे आलाफत शब्दात यom तोच्या दिवशी ते आपण तिकडे आलाफत डिस्कस केले होते. आपण आज कंटिन्यू करू पुढचा मेलाखा कोगळा. कोगळा म्हणजे टेअर करणं. आणि संडेला दिवसापासून आपण चालू करून अजून नवीन मेलाखा बोने बोने बिल्ड करण्यामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या जसं काय रिलेटेड आहे. आपण आज बघू. मागच्या वेळेला बघितलं होतं तो स्टेप फेरोत जो कोण शिवते दोन दोन धागे दोन धागे नाही दोन टाके त्याच्यामध्ये तो होते खयाब त्याच्यामध्ये तो होते कंपल्सरी. आणि इकडे आपण आज जे विद्यार्थी बघितले होते आणि आपण बघितलं होतं पिन पिन तो लावून तो चिटकवते त्याच्यामध्ये तिचे आला होता आपण बघितलं होतं. आज आपण चालू करू इकडे नंबर 8 मध्ये आपण बघू नंबर 10 मध्ये लिहिलाय הקורע כדי לתפור שתי תפרות על מנת לתפור שתי תפרות חייב. म्हणजे जो कोण येते आणि तो कपडा फाडते पण तो कपडा कशासाठी फाडते על मनात לתפור שתי תפירות חייב. म्हणजे रामा इकडे एक्सप्लेन करतात की जो कोण येते आणि कपडा फाडते पण तो कपडा फाडते नाही की कपडा फाडते एला तो कपडा फाडते त्याच्याही दोन धागे पाडायसाठी म्हणजे त्या फाडण्यामुळे त्याला तो स्पीच जो आहे तो प्रॉपर त्याला देता येते. कधी कधी धागा बरोबर नाही चढते टाके बरोबर नाही चढतात मग त्याला तो परत ते काढून परत त्याला शिवतात. त्याच्यामध्ये ते बोलतात की जर त्याच्यामध्ये तो शिव त्याच्यामध्ये जी क्वांटिटी आहे ती दोन टाक्याची जी क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये तो होते खयाब त्याच्यामध्ये तो होते शिव त्याच्यामध्ये तो येते त्याच्यामध्ये तो येते तोराचं जसं काय त्यांनी लॉ हे केला तोडला. अव्वल कोऱ्या लाफसिदा पतू पण मग त्यांनी फाडला आणि तो फाडला त्यांनी वेस्ट करायसाठी म्हणजे त्यांनी तो फाडला विदाऊट शिवायसाठी त्यांनी तो वेस्ट केला. त्याच्यामध्ये पतू पतूर आपण बोललो शब्दात मध्ये जेव्हा आपण बोलतो पतू त्याचा अर्थ आहे पतू अवल असू म्हणजे तो जरी पतू असला कुर्बान आणण्यापासून तो असला पतू स्किला स्टोनिंगच्या डेथने मारण्यापेक्षा पण तो पतूर आहे त्याच्यापासनं पण तो असूर आहे त्याला रबान लोकांची रबाना लोकांना डिग्री टाकली की त्याला उगाच फाडायला कुठली गोष्ट ती पण त्याला अलाव नाहीये. लापसीदा पतू बोलतात मिपने शेव मेकलकेल का कारण की तो वेस्ट करते. काही जर तो वेस्ट करते तो खयाब नाही होणार तोरा म्हणणं याला तो खयाब होईल पतू तो खयाब होईल ते रबान म्हणून त्याला खयाब करतील पण तो तोरा म्हणणं खयाब नाही. הקורע בחמתו או על המת, או שהוא חייב לקרוע עליו, חייב מפני שמיישב את דעתו בדבר זה, וינוח יצרו, הואיל וחמתו שוכחת בדבר זה, הרי הוא כמתקן וחייב. बोलतात तिकडे जर कोण आला आणि त्यांनी फाडला कुठली गोष्ट फाडली कशासाठी त्यांनी गोष्ट कारण की त्याला राग आला तरी कुठला एक कपडा बघितला घरी नॉट डिसेंट नॉट चनुआ नॉट मॉडेस्ट घेतलं हे काय कपडे घालतात आपल्या घरी घेतलं फाडून टाकलं सर. ओ त्याला राग आला म्हणून त्यांनी फाडला मग त्याला तो कपडा फाडल्यावर त्याचा राग शांत झाला. कोण वारला त्याच्या नातेवाईकांमध्ये त्याच्या 7 नातेवाईकांमध्ये आणि त्यांनी त्याच्यावरती कपडा फाडला त्यांनी शब्दात त्या दिवशी त्याला नाही शिवायचा आहे तो ऑब्विसली नाही शिवायचा आहे त्यांनी तो कपडा फाडला. बोलतात तिकडं रामबाम की ज्यांनी कोणी असा कपडा फाडला आणि या कपड्या फाडण्यामध्ये त्याला दुसरा कुठला फायदा आहे जसा त्याचा राग शांत होते. अ शब्दाच्या टेबलवरती त्यांनी बघितला की लोक डिस्कस करतात कुठले कुठले टॉपिक जे शब्दाच्या जीवाला अलाउड नाही पॉलिटिक्स डिस्कस करतात
महागाई वाढलेल्या डिस्कस करतात, कुठल्या कुठल्या गोष्टी डिस्कस होतात. त्यांनी तिकडे बघितला, हे थांबायला पाहिजे. 2-3 वेळा सांगितलं त्यांनी, नाही 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 नाही, कोण ऐकायला तयार नाही. उठला आणि त्यांनी सरळ फाडला तिकडं कपडा, शबाचा टेबल क्लॉथ. म्हणजे लोक घाबरले. त्याच्यामध्ये त्याला बोलतात बेनिफिट आला. जर त्याला कुठला दुसरा बेनिफिट पण येते, त्यांनी त्या फाडण्यामध्ये त्याचा राग शांत होते. तो लोकांना दाखवते की किती सिरियस गोष्टी आहे. त्याला ती गोष्ट वेस्ट करायची आहे. जसं कोण त्याचा वारला, त्यावेळी तो कपडा फाडायचा, शर्ट वगैरे फाडायला लागते. जर त्यांनी फाडला, त्याच्यावरती बोलतात या का, कारण की जसं काय त्यांनी रिपेअर केला, त्यांनी ते स्वतःचा राग रिपेअर केला. लोकांना त्यांनी घाबरवला, कुठल्या गोष्टी शब्दातला बोलायच्या नाही बोलायच्या. त्याच्यामुळे त्याला त्यांनी कपडे फाडले त्याचा इच्छवून, म्हणजे दुःख दाखवायसाठी. तर त्याच्यामध्ये रामबाण बोलतात की तो होते खयाब. तोरामधनं तो बोलते खयाब होतात. आपण बघू इकडं डिफरन्स आहे मतामध्ये, शulchan आरुख मध्ये आणि रामबाण मध्ये. बोलतात त्या पोत्या बेत सवार बेशब्बात खयाब. पोत्याक बेत सवार बेशब्बात खयाब म्हणजे जेव्हा ते कपडे शिवायचे, तेव्हा जो फायनल धागा होता तो धागा टाकवायचे. अं, धागा टाकायचे नवीन कपड्यामध्ये एंडला, आणि तो जो कोण नवीन पहिल्यांदा घालायचा त्याला तो उघडायला लागायचा. जसं आपल्या दिवसामध्ये बटनला हे मारतात, ते काय काय करतात, पिन मारतात, त्याला त्याचा टॅग लावतात. काय? आणि तो टॅग तोडल्याशिवाय कोण नवीन नाही वापरू शकत. तो बोलतात मिशूम शमितकेन बेखेरिया, तो एत हबेगेन म्हणजे तो येते आणि तो बनवते बेगेद, करायसाठी घालायसाठी तो रेडी करते. त्याच्यामध्ये ए, तो रिपेअर करते. ही बोलतात तिकडं ही क्रिया जी आहे, ही जी फाडणं जी आहे, ती ऑब्विसली ही क्रिया जी आहे ती फक्त किरकोळ आहे. म्हणजे तो डिस्ट्रॉयच करते तो धागा, तो नाही की परत शिवणार आहे. पण रामबामच्या मताप्रमाणे क्यूब जो आहे, तो येते की त्याला कुठल्या दुसऱ्या जागेवरनं त्याला त्याचा हे मिळाला, त्याला त्याचा बेनिफिट निघाला. म्हणजे 3 लेवल आहे काय? 3 लेवल आहे तिकडे फाडण्यामध्ये. एक लेवल आहे की तो फाडते धागा शिवायसाठी, तो फाडते ते सरळ व्हायच्यासाठी, तो धागा चुकीचा लागलाय. तो कपडा, तो कपडा जो आहे तो फाडल्याशिवाय तो शिवू नाही शकत, बरोबर. तो फाडते. 2 टाके मारायचे पासून, 2 टाक्यापासनं त्याला होते कंपल्शन चोरामधनं त्या कपड्यावर. दुसरी जी लेवल आहे पतू. पतू म्हणजे तो कुठली गोष्ट केली त्याला त्याची गरज पण नाहीये, त्याला त्या कपड्याची पण गरज नाहीये, आणि त्या फाडण्यामुळे त्याला त्याची गरज पण नाही. त्याला त्याला काय त्याचा फायदा पण होतो, कुठंच त्याचा फायदा होत नाही. म्हणजे स्टाम्प तिकडे बसलाय आणि काहीतरी फाडायचं म्हणून पेपर घेऊन तो पेपर फाडत बसला, टिश्यू फाडत बसला. काहीच त्याचा फायदा नाही, कोणाचाच फायदा नाही, त्याला काहीच त्याच्यामधनं काहीच त्याचा अटेन नाही होते. तिकडच होते पतू. पतू म्हणजे असो रबानन म्हणून. ही दुसरी लेवल. तिसरी लेवल बोलतात रामबाण की जर त्या माणसाला कुठनं फायदा होते दुसऱ्या गोष्टीमधनं, म्हणजे त्या फाडण्याचा त्याला फायदा नाही होते, याला त्या फाडल्यामुळे त्याला दुसऱ्या जागेवरती कुठेतरी त्याचा फायदा होतो. जसं बोललो त्याचा राग शांत होते, लोकांमध्ये भीती भरते, त्याचो आहे तो नाराज आहे, त्या नाराजीमुळे तो फाडते. बोलतात तिकडनं त्याला त्या लेवलमध्ये बोलतात की त्याला त्याला खयाब आहे. खयाब आहे म्हणजे त्याला त्याला जर त्याने मुद्दामून केला, माहिती असं नव्हतं, त्याला स्टोनिंग देत आहे, त्याला बोलतात. आणि समजा कोणी आला आणि त्यांनी तो बेगेद तो शिवलेला आहे आणि ते धागा मारायचे बंद करायला, म्हणजे कोण घालू नाही शकणार कपडा, आणि तो येऊन तोडते. त्यांनी वेस्ट केला ऑब्विसली धागा, ते तोडते त्यांनी डॅमेज केला, पण त्याला फायदा झाला की त्याला नवीन शर्ट मिळाला घालायला. बोलतात रामबाम खया. हा नंबर 10 आला काय. आपण नंबर 11 जाऊन आला का बघू, आणि नंतर आपण डिस्कस करू सुलखान आरुख मध्ये आणि आपल्या दिवसामध्ये पोचू. 11 नंबरचा आला काय. बोलतात המדבק ניירות או אורות בקולון של סופרים.
जो कोण येते आणि कागद चिकटवते, एकाला एक तो चिकटवते कागद गमनी, फेविकॉलनी, क्विक स्टिकनी, כן? וכיוצא בו, הרי זה तोलेदेत तोफेर. ही कॅटेगरी आहे शिवायची, कारण की त्यांनी दोन गोष्टी जॉईन केल्या, तिसरी गोष्ट लावून तो साम येते आणि त्याचे पेजचे जे लाईनर असतात चिकटवतात तिकडे वरती पेज मार्करचे, तो चिकटवते, बोलतात तिकडे मेलेख तोफेर. הרי זה תולדת סופר וחייב, पेपर चिकटवते गमनी, स्टिकनी, आणि त्याच्यामुळे तो येते חייב, חייב आहे משום תופר, תולדת תופר, תולדת שתופר आहे, תופר सारखी मेलाख आहे, त्याच्यामुळे तो חייב आहे. וכן המפרק ניירות, म्हणजे ते चिकटलेले जे ניירות आहेत, त्याची चिकटलेला जो स्टिकर आहे, चिकटवलेला कुठला तो पेजचा हे आहे, तो काढते, או מפרק ניירות דבוקות או אורות דבוקים ולא מתכוון לקלקל, तो डिस्ट्रॉय करायसाठी नाही, तो काढते दुसरीकडे ठेवायसाठी, बिलवाद अरे जे तोलेदात कोऱ्या खयाब, आणि त्यांनी तो त्यांनी फाडला म्हणजे त्यांनी तो काढला तिकडनं चिकटलेला स्टिकर, दुसऱ्या जागेवरती लावते हो नाही लावते अपिलू तरी तो ते खयाब, चोरामधनं त्याला खयाब केला मिशूम कोऱ्या फाडण्यामध्ये तो होते खयाब. जर इथपर्यंत आपण आपण सुलखान आरूख बघू. सुलखान आरूख मध्ये आणलाय हलाखा शीन मेम मध्ये 340, हलाखा युद्धालेख, बोलतात तिकडे המדבק ניירות או אורות בקולן של ספרים וכיוצא בו, הרי זה תולדת תופר וחייב, म्हणजे तो होते תולדה של תופר, שירותי תולדות, וכן המפרט ניירות דבוקים או אורות דבוקים ולא נתכוון לקלקל בלבד, הרי זה תולדת קורע וחייב. आणि त्यांनी विचार नाही केला ते वेस्ट करायसाठी, एला त्यांनी ते केला באמת त्याला सेपरेट करायसाठी, बोलतात तोलेदेत कोऱ्या וחייב, तो येतो तिकडे कंपल्सरी आणि त्याला बोलतात तो खयाब. इकडे इकडं באמת मिशना ברורה आणि बिऊर हलाखामध्ये इकडं באמת डिस्कशन आहे की कसा हलाखा आहे. का, कारण की इकडं दोन शितोत आहेत, आपल्याला माहिती आहे गमारामध्ये दोन शितोत आहेत, रबी यहूदा आणि रबी शिमोन. रबी शिमोन आणि रबी यहूदा मध्ये गमारामध्ये तिकडे मतभेद आहे. ते बोलतात, रबी शिमोन बोलतात की मेलाखा शेना चरिखा गोफा एन खयाब आल्या, म्हणजे समजा त्याला त्याला मेलाखाची गरज नाहीये, त्याला कोळशांची गरज नाहीये, पण त्यांनी कुठली आग विझवली, त्यांनी बघितला कुठं आग जळत होती आणि त्यांनी बघितला तो डेंजर मध्ये येते, तर बोलतात त्याच्यामुळे तो खयाब नाही होते, त्यांनी आग विझवली म्हणून, म्हणजे खयाब म्हणजे त्याला चुकीने विझवली, त्याला उभा राहण्याला पाहिजे, मुद्दाम विझवली त्याला त्याला डेथ आहे, त्याने त्याला पाहिजे नव्हतं, ते कोळशे पाहिजे नव्हते का काय नव्हते पाहिजे, आणि ती कोळशासाठी ती आग विझवायची बेत मिष्कांमध्ये, बेतमिदास मध्ये, त्यामुळे कोळशांसाठी ते विझवायचे, तर ते बोलतात इकडे त्याला कोळशाची गरज नाहीये, त्यांनी बघितलं तिकडे एक फळी जळत पडले आणि विझवली, तर बोलतात रबी शिमोन की त्याला जर त्याचे मिष्करमध्ये जो काम होईल त्याची गरज नाहीये, त्याच्यामुळे तो पतू आल्या. पतू म्हणजे रबानांमधून त्याला हे केला डिग्री आहे ना, त्याला खयूब आहे, त्याला डेथ पेनल्टी आहे. बोलतात रबी येऊदा मेलाखा शेणाचं खाली गुफा खयाब आल्या, म्हणजे जरी त्यांनी कुठली गोष्ट केली आणि तो मेलाखा आहे, विझवणं, आग विझवणं, जसं आपल्या केसमध्ये फाडणं, आणि त्याला त्याची गरज पण नाहीये, त्याच्यामध्ये रबी येऊदा मी तिकडे खयाब केला, खयाब म्हणजे तोरा म्हणून त्याला खयाब केला, तोरामध्ये खयाब केला त्याला त्या गोष्टीवरती. त्यामुळे अलाखाला आपण पकडतो, अलाखा
रबी शिमोन सारखा, כן? आणि तसाच पकडतात शुल्खन आरुख. रबी रामबाम त्यांनी हा हलाखा पकडला रबी सारखा की खयाब आल्या, त्यांनी काम केला, त्याला दुसऱ्यांना फायदा आला, खयाब आल्या, त्याला त्याच्यावरती त्याला तुम्ही पेनल्टी लावायला पाहिजे. लिहितात इकडे लिहितात इकडे ביאור ההלכה אותה משנה ברורה, बोलतात וכל זה הוא לשון הרמב"ם, פרק י' מהלכות שבת, הלכה י', 10 नंबरचा हलाखा आपण जो शिकला त्याच्यामधनं ही लशोन ही लँग्वेज जी आहे ती रामबामची लँग्वेज आहे. משמע בביאור דעתו דהה דבעינן בגמרא הקורא על מנת לצפור משום ד... לגופם मला वाटते हवा लोमार मेकलकेन, म्हणजे त्यांनी तो फाडला तिकडं वेस्ट करायसाठी, त्यांनी तो फाडली गोष्ट त्याला फक्त वेस्ट करायसाठी. אבל אם מכוון לצורך איזה דבר תיקון אפילו במכוון שלא על מנת לתפור חייב. म्हणजे जसं आपण बघितलं रामबाम बोलतात की त्याला दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये त्याचा फायदा होते, त्याच्यावरती त्याला केला खयाब. ובהאי ניחא דהכניס הרמב"ם דין הפותח בצווארו בשבת, גם כן בכלל דיני הקורע. जो कोण नवीन बेगेचा फाडते धागा पहिला, त्याला आपण कोऱ्यामध्ये इन्क्लूड केला रामबामनी एकाच जागेवरती. का मिशूम מתקן בקריאתו את הבגד, तो काय रिपेअर करते, काय त्याला मिळते, बेगेत नवीन नवीन शर्ट नवीन त्याला मिळते खायला, त्यामुळे त्यांनी חייב केला. बोलतो तो פלא על בית יוסף שכתב, כתב בסימן שי"ז, שי"ז मध्ये 317 मध्ये, דמילתא דפשיטא דפותח בצוואר לאחי לא אהבה בכלל קורע משום דאהבה קורע שלא על מנת לתפור, ובעצמו סתם בסימן ש"מ. म्हणजे जर आपण हलाखा बघितला, आपण नाही बघू आता, ज्या तिकडे जाऊन बघू, बोलता तिकडे शीन यूज जाईन 317 नंबर मध्ये शुल्खानावरती जो हलाखा सांगितला, तेव्हा त्यांनी सांगितलं की शीन यूज जाईन मध्ये त्यांनी सांगितला की जो कोण शर्ट उघडते, मग बघू आता तर माहिती, पण बघू आतमध्ये शीन यूज जाईन पडते आपण हलाखा שולחן ערוך, אורח חיים שי"ז. כן, इकडं दिने כשרה בשבת, इकडं הנה, बोलतात מתירים בצוואר, בצוואר הקולרची जी गाठ होती שקשור כובס שאינו קשר של קיימא, אבל אין פותחים אותו מחדש, זה מתקן מנה, इकडनं מתקן מנה बोलतात, पण तिकडे दिलंय מתירים, म्हणजे तो त्यांनी अलाव केला. बोलतात तिकडे मागे जा परत, י"ד, बोलतात סימן שיעור י"ז, מלבד הפשיטה דפותח בצווארו, לאחי לא אהבה בכלל קורע, म्हणजे त्यांनी מתקן मना केला, पण कोऱ्या जो आहे तो नाही केला त्यांनी, नाही त्याला डिसाईड केला की तो फाडते कपडा म्हणून त्याला क्यू केला, याला त्यांनी क्यू केला मितकेन मना म्हणून, तो नवीन गोष्ट जशी तयार करते त्यामुळे त्यांनी ऑपरेट केला, पण नाही की त्यांनी क्यू केला की तो फाडते. बोलतात שקורא למטריפות בעצמו בסתם בסימן ש"מ, म्हणजे इकडे त्यांनी येऊन परत सांगितलं ना दुसऱ्या जागेवरती, שהמדבק ניירות तो ते खयाब, או तो सेपरेट करते तो ते खयाब. मग कसं काय होते की त्यांनी एका जागेवरती असं केलं आणि एका जागेवरती कसं केला. बोलतात कोय על מנת לתקן חייב,
הוא באמת מוכח, כן, בהדיא, בגמרא, בקוריאה, בכמה תורמים. जो कोण फाडते कपडा त्याच्यासाठी अलमनाच अलमेतो המוטל עליו, सगळ्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी करते, אפילו שלא על מנת לתפור חייב, ככל שיש איזה תיקון בקריאתו. म्हणजे जोपर्यंत त्याच्या फाडण्यामध्ये कुठून त्याला दुसरी त्या तיקון मिळते, गमाराने सांगितलं की तो खयाब होते. मग गमाराने सांगितलं तो खयाब होते त्या फाडण्यामध्ये. אחר כך מצאתי שראיה שזו מובא בדברי הגר"א בגיליון שלו, זה רבי עקיבא איגר, כן, הגר"א הזה, גאון רבי עקיבא איגר, בגיליון שלו, וגם כל הדברים הנ"ל, עיקרן מבואר בנשמת אדם בכלל, כ"ט בהלכות שבת, אני מדבר בזה לקמי וגם בפרי מגדים, רמז לזה, אך מה שכתב שם רבי עקיבא איגר מדברי תוספות על גבי עמוד ג' או עין ג' זה עמוד ב', זה צריך משמע דבעינן על मनात לתפור. बोलतात तिकडं तोसपोतनी त्यांनी तिकडं आणला की नाही, तिकडं पाहिजे रिझन की तो फाडती आणि त्यामुळे त्यांनी तिकडं खराब केलं. בעצם इकडं मिशना बुवा सांगते म्हणजे बुवा लखामध्ये, आणि अल्टिमेटली सगळे रिझन आणतील आणि नंतर तिकडे लिहितील יוצאים את דבריו דבין דעת הרמב"ם לבית דעת רש"י ותוספות לכל הפוסקים הנ"ל, קורא על מנת לתקן खयाब. बोलतात राशी, रामबाम, बाकीचे त्यांनी पण मतामध्ये येते, जो कोण फाडते स्टाम कुठल्या पण दुसऱ्या गोष्टीसाठी, लो al मनात लिखो, म्हणजे त्याला त्याला फाडायचं आहे दुसऱ्या गोष्टींसाठी, तो होते אפילו לדעת רבי שמעון פטור דמלאכה שאין צריכה לגופה חייב בזה, אלא לדעת התוספות בעינן לרבי שמעון שיהיה התיקון बगूफ הדבר. म्हणजे बोलतात मेलाखा शेण चाहिए लगुफा, रबी शिमोननी जिकडं खयाव केला तिकडं तो काम जो आहे तो बेगेतमध्ये असला पाहिजे, आणि त्यामुळे नाही की दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये, आणि त्यामुळे इकडं באמת מחמיר करतात ביאור ההלכה, באמת מחמיר करतात פרי מגדים אפילו ליטת, כי זו कोण येते आणि אה, त्यांनी कुठली गोष्ट फाडली तर त्याला त्याने ते खयाब आहे, जर त्याला दुसरीकडनं कुठे त्याला मदत लागते, त्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा उपयोग होतो त्या फाडण्याचा, तर त्याचा फायदा आहे. रब योसेफ लेवियत खेन त्यांचा पुस्तक आहे याच्यावरती की हलाखोत शब्बातचा मिशना बुवावरती, ते लिहितात तिकडे की फक्त जर त्यांनी फाडला कुठली गोष्ट, कुठला कागद, कुठला कपडा त्यांनी फाडला, कशासाठी त्यांनी फाडला, अलमनात लिचको, त्यांनी शिवायसाठी तो फाडला, तरच तो ते खयाल. पण समजा त्यांनी किलकुल म्हणून काढला, त्यांनी त्याला डॅमेज, तर डॅमेज मध्ये כל שמכוון קלקול אסור, זהו, זה तो קלקול करते तर त्याला अलाउड आहे. आणि समजा त्यांनी दुसऱ्या ह्याच्यावर कुठं रिपेअर केला तर तिकडं बेमेत त्याला दुसऱ्या कुठल्या जागेवर त्याला रिपेअर करायला लागते, तर त्याला त्यांनी अलाव केलं. इकडं बेमेत डिस्कशन आहे की जी लोक रामबाम सारखा आलाखा हे करतात, पोसे करतात, मिशना बुवा जे लोक आलाखा मेंटेन करतात, प्री मेगाझिन सारखा मखमीर द्या, की जरी त्याचे दुसऱ्याकडनं फायदा होते पण तो फाडते नाही की शिवायसाठी याला, तो फाडते दुसऱ्या गोष्टीसाठी. म्हणजे समजा इकडे एक्झाम्पल आणतात प्री मेगाझिन की त्यांच्या दिवसामध्ये तनूर वरती लॉक लावायचे, आणि त्या लॉकला जसं काय काय बांधायचे कागद कपडा का काय की कोण फाडू नाही शकणार, म्हणजे गोयनी फाडला वगैरे तर माहिती पडेल की त्यांनी फाडलं. शबातला ते उघडायला लागायचे तनूर आणि त्यांना ते फाडायला लागायचा. बोलतात प्रेम आहे कधी ही गोष्ट चुकीची आहे की ते लावतात कागद वगैरे की ज्याला नंतर फाडायला लागते, आणि त्याच्यामध्ये तो क्यूब आहे, आणि आपण इकडनं घेऊ शकतो सगळीकडे गोष्टी. म्हणजे समजा कुठला एक चॉकलेट आहे, त्या चॉकलेट वरती
जसं इस्रायलमध्ये डेअरी मिल्क चॉकलेट वरती वगैरे जेव्हा तो गोल्डन कलरचा तो हे आहे ते डेअरी मिल्क कसे त्याच्यावरती त्याचा जो निळा जो गोल्डन कलरचा जो कागद आहे तो फाडल्याशिवाय जर मला खाता येत नाही तर प्री मेगाजिन सारखा मिशना बुवा सारखा रामबाम सारखा जर तो फाडते त्याच्यामुळे त्याचा फायदा होते. काय त्याचा फायदा आहे की त्याला तो चॉकलेट खायला मिळेल. बोलतात तिकडे त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम आहे की ते खियूब खयाब खयाब म्हणजे तोंडामध्ये तो खयाब होतो. पण राव बदेसे बोलतात की जर त्या गोष्टीमध्ये खिलखुल आहे म्हणजे तो कागद जो आहे ते गुफ मेलाखामध्ये तो फाडले जाते त्याचा उपयोग काय नाही होते आणि त्याच्यामध्ये आपल्या कुठला बेनिफिट पण आहे की आपल्याला खायला मिळते. तर बोलतात तिकडं बेमेत लाती त्यांनी अजून एक्झाम्पल आणला लहान पोरांचे जे हे आहेत नॅपीज त्याच्यामध्ये पण फाडायसाठी तिकडे दोन अजून एक ते हे आहेत नॅपीमध्ये की नॅपी फाडताना अरे नॅपी जी त्यांनी घातली होती ती फाडायसाठीच त्यांनी घातली होती की एकदा वापरल आणि नंतर त्यांना ती काढायला लागल. तर बोलतात तिकडे तिकडे बेमेत तिकडे बेमेत लाती की त्याच्यामुळे तुम्ही लहान पोराच्या ह्याला तुम्ही त्याला मदत करता की त्याच्या स्किनला इरिटेशन नाही होणार वगैरे तिकडे मस्ती करतात. प्रॉब्लेम कुठे आहे फक्त की ती नॅपी काढल्यानंतर परत चिकटवावून ती परत फेकून द्यायची आहे वेळेला का की परत कोण उघडणार नाहीये. तिकडं पण मेलाखाशी एखाद्या गुफा कारण की त्या मेलाखानीचे फायदे नव्हतात. पण जिकडं पॉसिबल आहे की ते मखमीर करू शकतात की ते नाही चिकटवतील परत शबाच्या दिवशी ते नॅपीचा उघडलेला परत नाही बंद करतील याला शबाच्या दिवशी तो रॅप करते पिशवी टाकते आणि मग फेकून देते. तर तसा जास्ती चांगला कारण की तो येऊ शकते इकडे मेलाखाशांचं एखाद्या गुफा म्हणजे ती मला जी गरज नाहीये. पण तरी पण रबी उद्या जे आहेत ते मुखमीर करतात आणि आहेत पोस्टी ज्यांनी रामबाम सारखा आला केला. त्याचं कशी आपण ते थांबू पुढच्या वेळेला आपण रामबाम मधनं आलाखोत बोने म्हणजे बिल्डिंगचा जो काम आहे बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनचा त्याच्याबद्दलचे आलाखोत जे आहेत ते आपण कंटिन्यू करू. माझा प्रश्न वगैरे असतील तर विचारा. आता नंतर कधी विचारू शकता. आपण इकडं आज थांबू आणि संडेला भेटू सेम वेळेला सगळं क्लिअर आहे इथं